हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 14 बँक अँड सिंपल इंटरेस्टचा प्रॅक्टिस सेट नंबर 35. बघा क्वेश्चन नंबर 1. ॲट द रेट ऑफ 10 PCPA व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 year ऑन 6,000 रुपीज. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला गिवन. जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊ आधी. बघा PCPA म्हणजेच काय आपल्याला हा दिलेला रेट ऑफ इंटरेस्ट. किती दिलं आहे 10%. म्हणजेच काय असतो रेट ऑफ इंटरेस्ट आर असतो. ठीक आहे. आता 6,000 काय दिलं आहे आपल्याला प्रिन्सिपल. काय येईल प्रिन्सिपल म्हणजेच फी किती आहे 6,000 रुपीज. नंतर काय दिलं आहे फॉर 1 year. टाईम किती दिलं आहे 1 year. म्हणजेच टाईम इज इक्वल्स टू म्हणजेच T 1 year. काय सांगितलं व्हॉट वुड बी द इंटरेस्ट. इंटरेस्ट सांगितलेलं आहे. काय असतो आपला इंटरेस्टचा फॉर्म्युला. इंटरेस्ट इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. आपण मागच्या क्लासमध्ये पण शिकलेलो आहे आणि याच्यामध्ये पण दिलेलं आहे. काय P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. व्हॅल्यू पुट करा. P किती आहे 6,000 मल्टिप्लाय बाय R किती आहे 10 मल्टिप्लाय बाय टाईम दिलेला आहे 1 year अपॉन 100. ठीक आहे. काय होईल हा 0 कट, हा पण एक कट. काय येईल मग 600 रुपीज. म्हणजेच काय येईल हेन्स द इंटरेस्ट फॉर 1 year वुड बी 600 रुपीज. त्याला एका वर्षाला किती इंटरेस्ट भरावा लागेल 600 रुपीज. ठीक आहे. बघा सेकंड नंबर काय दिलेला आहे. महेश डिपॉझिट 8,650 इन अ बँक ॲट द रेट ऑफ 6 PCPA. म्हणजे हे काय दिलं आहे आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे आणि हा रेट आहे म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 6 दिलेला आहे. हाऊ मच मनी विल ही गेट ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑल. म्हणजेच टाईम किती दिलेला आहे 1 yearसाठी ठेवलेलं आहे त्याने आणि त्याला किती पैसे मिळाले हे आपल्याला म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला किती पैसे मिळतील. ठीक आहे. आता बघा काय गिवन प्रिन्सिपल P किती आहे 8,650 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट मीन्स R इज इक्वल्स टू 6%. ठीक आहे. आणि टाईम किती दिलेला आहे हाऊ मच मनी विल बी गेट ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे एका वर्षासाठी ठेवलेलं आहे त्याने. म्हणजे टाईम आहे T इज इक्वल्स टू 1 year. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय असते इंटरेस्टचा फॉर्म्युला P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. P किती आहे 8,650 मल्टिप्लाय बाय R आहे 6 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 100. हा 0 कट होईल. नंतर काय कट होईल हा 0 नाही कट करू आपण. याची मल्टिप्लिकेशन करायची. काय येईल 5,1,9,0,0 या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर अपॉन 100. नंतर काय करायचे हे 0 कट करायचे म्हणजे 590. किती यायला इंटरेस्ट त्याला 590. पण त्याला काय आपल्याला काय सांगितलेलं आहे हाऊ मच मनी विल ही गेट ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे त्याला वर्षाच्या शेवटी किती रुपये मिळतील. म्हणजेच काय काढायचं आपल्याला अमाऊंटसाठीचा फॉर्म्युला काय असतो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती दिला होता 8,650 प्लस इंटरेस्ट किती आला 590. याची ॲडिशन करायची काय 9,169 रुपीज. म्हणजेच काय येईल हेन्स महेश विल गेट महेशला किती रुपये मिळतील विल गेट 9,169 रुपीज ॲट द एंड ऑफ द इयर. ठीक आहे. समजला क्वेश्चन.
बघा थर्ड नंबरचं काय, अहमद चाचा बॉरो 25,000 ॲट द 12 PCPA फॉर अ इयर. व्हॉट अमाऊंट विल ही हॅव रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे अहमद चाचांनी बँकेकडून कितीचं लोन घेतलं, 25,000चं, आणि त्यांनी किती इंटरेस्ट मिळाला, 12%. किती वर्षासाठी घेतलं म्हणतात, फॉर अ इयर, म्हणजेच 1 इयरसाठी. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, प्रिन्सिपल P इज इक्वल्स टू 25,000. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच R इज इक्वल्स टू किती आहे, 12%, आणि टाईम किती आहे, T 1 इयर. ठीक आहे. आता इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, इंटरेस्ट इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. म्हणजेच 25,000 मल्टिप्लाय बाय 12 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 100. काय येईल मग, या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर येते किती येते, 3 लाख आणि हे 1000 म्हणजेच 100. काय येईल, 3,000 रुपीज. इंटरेस्ट किती आला त्यांना, 3,000 रुपीज. म्हणजेच अमाऊंट इज इक्वल्स टू काय येईल, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे, 25,000 प्लस इंटरेस्ट किती आहे, 3,000. काय येईल, 25 प्लस 3,000 28,000 रुपीज. म्हणजेच अहमद चाचाला किती पैसे द्यावे लागतील बँकेवाल्यांना. हेन्स अहमद चाचा विल हॅव टू रिटर्न किती पैसे रिटर्न करावे लागतील, 28,000 रुपीज टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे किती वेळात, एका वर्षाच्या आत, ॲट द एंड ऑफ द इयर. समजलं. बघा 4 नंबरचं काय, किसनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. म्हणजे त्यांच्या किसनरावांना त्यांच्या जे शेत आहे त्यांच्यामध्ये एक पॉन्ड खोदायचं होतं. ही बॉरो 35,250 फ्रॉम द बँक. त्यांनी बँकेकडून एवढे पैसे घेतले ॲट अ इंटरेस्ट ऑफ 6 PCPA. किती इंटरेस्टवर, 6 PCPA. हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. त्यांना किती इंटरेस्ट द्यावा लागेल 1 वर्षानंतर. ठीक आहे. बघा गिवन काय आहे, प्रिन्सिपल P इज इक्वल्स टू किती आहे, 35,250 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट R किती दिलेला आहे, 6% आहे, आणि टाईम दिलेला आहे T इज इक्वल्स टू 1 इयर. ॲट द एंड ऑफ द इयर म्हटलेलं आहे ना, म्हणजेच एका वर्षासाठी. म्हणजेच इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय असते, P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. P किती आहे, 35,250 मल्टिप्लाय बाय R आहे 6 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 100. जर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर येते 211500 अपॉन 100. आता हे 0 काय होतील, कट होतील. म्हणजेच काय ते आन्सर 2115 रुपीज. ठीक आहे. आता बघा, हेन्स किसनराव will have to return 2115 rupees as interest to the bank. त्यांना बँकेला किती रुपये द्यावे लागतील, 2,115 रुपीज ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे वर्षाच्या शेवटी.
ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट 35 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.